Today we are going to study maths first. In this video we are studied about chapter 7 statistics. Practice set 7.2 and 7.3. Practice set 7.2 मध्ये एकच प्रश्न असल्याने 7.3 चा काही भाग आपण या व्हिडिओमध्येच अभ्यासणार आहोत. Practice set 7.2. Question first. Classify following information as primary or secondary data. म्हणजे काय? तर पुढे जी माहिती जमा केलेली आहे त्याचं प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटामध्ये क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे. आता प्रायमरी डेटा म्हणजे काय? When an investigator collects data according to the plan and objective in the view, the data is known as primary data. Or when an investigator uses data already collected, this data is known as secondary data. तर एखाद्या अभ्यासकाने स्वतः जर माहिती जमा केलेली असेल तर तो प्रायमरी डेटा आणि दुसऱ्याने जमा केलेल्या माहितीचा तो वापर करत असेल तर तो सेकंडरी डेटा. आता फर्स्ट क्वेश्चनमधला फर्स्ट बघा. इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय व्हिजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. म्हणजे काय केलं तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती जमा केली. आता स्वतः माहिती जमा केली मीन्स इट्स अ प्रायमरी डेटा. सेकंड, द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड्स अँड सेंड टू द हेड ऑफिस ॲज इट वॉज टू बी सेंट अर्जंटली. तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उंचीची माहिती हेड ऑफिसला तात्काळ कळवायची असल्याने शारीरिक शिक्षणाच्या शिक्षणाकडून ती माहिती घेतली. याचा अर्थ माहिती स्वतः जमा केली का? नाही, ती दुसऱ्याकडून घेतली. मीन्स इट्स अ सेकंडरी डेटा. इन द विलेज नांदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट्स नॉट अटेंडिंग स्कूल. आता नांदपूर या विलेजमधील प्रत्येक कुटुंबामध्ये जी शाळाबाह्य मुलं आहेत, जी शाळेत येत नाहीत, अशा मुलांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन जमा केली. याचा अर्थ हा सुद्धा काय आहे? प्रायमरी डेटा आहे. लास्ट क्वेश्चन. फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय व्हिजिटिंग अ फॉरेस्ट. तर सायन्स प्रोजेक्टसाठी काय केलं? प्रत्यक्ष जंगलात जाऊन जंगलातील झाडांची पाहणी केली आणि माहिती जमा केली. मीन्स इट्स ऑल्सो प्रायमरी डेटा. Practice set 7.3. Question first. For class interval 20 to 25, write the lower class limit and the upper class limit. तर लोअर क्लास लिमिट म्हणजे काय? तर त्या क्लासची खालची मर्यादा. तर लोअर क्लास लिमिट काय आहे? 20 आहे. पहा, फक्त ऑब्झर्वेशन करून लिहायचं आहे आपल्याला. लोअर क्लास लिमिट 20 आणि वरची मर्यादा म्हणजेच अप्पर क्लास लिमिट. तर अप्पर क्लास लिमिट काय आहे? 25. मीन्स लोअर क्लास लिमिट 20 अँड अप्पर क्लास लिमिट 25. क्वेश्चन 2. फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास 35 to 40. We know the formula to calculate the class mark. Class mark is equal to lower class limit plus upper class limit divided by 2. Here lower class limit is 35 and upper class limit is 40. Means 35 plus 40 upon 2. 35 plus 40 is 75 upon 2 is equal to 37.5. Means class mark of the class 35 to 40 is 37.5. Question 3. If class mark is 10 and class width is 6, then find the class. पहा, क्लास मार्क 10 दिलेला आहे आणि क्लास विड्थ 6 दिलेली आहे आणि क्लास आपल्याला फाइंड करायला सांगितलेला आहे. कसा करणार क्लास फाइंड? काय येणार याचं सोल्युशन? पहा, सोल्युशन. लेट द अप्पर क्लास लिमिट बी एक्स अँड लोअर क्लास लिमिट बी वाय. तर अप्पर क्लास लिमिट एक्स घेतलं आणि लोअर क्लास लिमिट वाय घेतलं. क्लास मार्क त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 10. क्लास मार्क इज गिवन. वी नो फॉर्म्युला. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2 is equal to class mark is 10 is equal to lower class limit
प्लस अप्पर क्लास लिमिट मीन्स एक्स प्लस वाय अपॉन 2 मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20. हा 2 या ठिकाणी डिवाइड आहे, तो तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 10 to the 20 means x plus y is equal to 20 is the first equation. Also class width is given. Class width is equal to 6. Class width is equal to upper class limit minus lower class limit. We know upper class limit is x means x minus lower class limit is y. X minus y is equal to 6. Adding equation first and second. Equation first is x plus y is equal to 20 and equation second x minus y is equal to 6. Adding these two equations, plus y minus y cancel, x plus x 2x is equal to 20 plus 6 26 means 2x is equal to 26 means x is equal to 26 divided by 2 and 26 divided by 2 is 13 means x is equal to 13. Substituting x is equal to 13 in first equation. First equation becomes x plus y is equal to 20 means 13 plus y is equal to 20 means y is equal to, आता हा 13 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. y is equal to 20 minus 13 and 20 minus 13 is 7. Therefore the required class is 7 to 13. आपण काय म्हटलं होतं, लोअर क्लासला y म्हटलेलं होतं आणि अप्पर क्लास लिमिटला x म्हटलेलं होतं. लोअर क्लास 7 आला आणि लोअर क्लास लिमिट 7 आहे आणि अप्पर क्लास लिमिट 13 आहे. मीन्स द रिक्वायर्ड क्लास इज 7 to 13. अशा रीतीने हा प्रश्न सोडवा. क्वेश्चन 4. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हियर टेबल इज गिवन. क्लासेस मीन्स एज, टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज नंबर ऑफ स्टुडंट्स. तर क्लासमध्ये क्लासेस दिलेले आहेत आणि स्टुडंटची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. तर टॅली मार्क्स काही ठिकाणी दिलेले आहेत, काही ठिकाणी आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहा, इन 12 to 13 टॅली मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट्स आर 5. 13 to 14 5 plus 5 10 plus 4 14. Class 14 to 15 tally marks are not given. Therefore tally marks of class 14 to 15 be x and 15 to 16 4 and its sum is 35. Now solution. Let frequency of class 14 to 15 be x. आपण x घेतलेला आहे. देन फ्रॉम टेबल, या टेबलवरून आपल्याला काय लिहिता येईल पहा. 5 plus 14 plus x plus 4 is equal to 35. आपल्याला 14 to 15ची फ्रिक्वेन्सी माहीत नाही आहे आणि ती फ्रिक्वेन्सी ॲड केल्यानंतर टोटल फ्रिक्वेन्सी किती येणार आहे 35. मग 5 plus 14 plus x plus 4 is equal to 35. Now add these numbers. 14 plus 5 19, 19 plus 4 23, 23 plus x is equal to 35. आता हा 23 इकडे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. मीन्स x इज इक्वल टू 35 मायनस 23. देअरफॉर x इज इक्वल टू 12. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12 मिळाली. या ठिकाणी आपण तो टेबल कंप्लीट केलेला आहे. पहा, 12 to 13 5 फ्रिक्वेन्सी इज 5. 13 to 14 14. एक्सची व्हॅल्यू आपण 12 घेतली आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी 12 आहे म्हणजे इथे टॅली मार्क्ससुद्धा 12 येतील. 15 to 16 गिवन आहे 4. याची टोटल करा. 14 plus 5 19, 19 plus 12 31, 31 plus 4 35. तर अशा रीतीने हा टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन अ ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट of a certain school there are 45 students of Harit Sena. The record of trees planted by each student is given below. तर या ठिकाणी एका शाळेच्या हरित सेनेतील 45 स्टुडंट्सनी जे ट्री प्लांटेशन केलेलं आहे त्याचा डेटा खाली आपल्याला दिलेला आहे. हा डेटा पाहून प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ द डेटा. याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचं आहे. आता या ठिकाणी ट्रीज दिलेले आहेत म्हणून इथं लिहिलेलं आहे नंबर ऑफ ट्रीज. त्यानंतर टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय येणार आहेत नंबर ऑफ स्टुडंट्स, कारण स्टुडंट्सनी ट्री प्लांटेशन केलेलं आहे. आता हे नंबर ऑफ ट्रीज कसे लिहिलेले आहेत पहा. तर कमीत कमी ट्रीज या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला किती दिसत आहेत तर 3 आहेत आणि जास्तीत जास्त किती दिसत आहेत तर जास्तीत जास्त 7 आहेत. म्हणून काय केलेलं आहे
ट्रीज 3, 4, 5, 6, 7 लिहिलेले आहेत. आता इथं टॅली मार्क्स कसे लिहायचे त्यासाठी 2 मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, पहिली मेथड, या ठिकाणी आता आपण 3 लिहिलेलं आहे तर 3 काउंट करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि मग इथं 4 टॅली मार्क्स दिल्यावर एक तिरपी रेषा ओढायची म्हणजे 5चा ग्रुप होईल. परत 4 देऊन तिरपी रेषा ओढली की 5चा ग्रुप होईल, 10 झाली. ही एक पद्धत झाली. असेच सगळे काउंट करायचे. आता दुसरी मेथड, तर आपलं डाव्या हाताचं बोट इकडे ठेवायचं आणि उजव्या हाताने टॅली मार्क्स करायचे. पहिले 3 पहा, 3, 5, 7, 3, 5, 7, 6, 4, 3, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5, 4, 7, 5, 3, 6, 5, 3, 6, 6, 5, 3, 6, 5, 3, 4, 5, 7, 4, 5, 7, 3, 5, 6, 3, 5, 6, 4, 4, 3, 4, 4, 3, 5, 6, 6, 5, 6, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 7, 3, 7, 3, 4, 5, 7, 4, 5, 7, 6, 4, 3, 6, 4, 3, 5, 4, 4, 5, 4, 4, 7. आता पहा, number of trees are 3, tally marks are 10. Number of trees are 4, tally marks are 11. Number of trees are 5, tally marks are 11. Number of trees are 6, tally marks are 7. And number of trees are 7, tally marks are 6. तर ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी लिहिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने ही फ्रिक्वेन्सी लिहू शकता. याची ॲडिशन पहा, 10 + 11 21, 21 + 11 32, 32 + 7 39, 39 + 6 45. या पद्धतीने तुम्हाला टॅली मार्क्स करून फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द व्हॅल्यू ऑफ पाय अप टू 50 डेसिमल प्लेसेस इज गिवन बिलो. आता पायची व्हॅल्यू 50 डेसिमल प्लेसेसपर्यंत दिलेली आहे, 3.14 वगैरे वगैरे. तर हे 50 डेसिमल प्लेसेस आहेत. फ्रॉम धिस इन्फॉर्मेशन प्रिपेअर ॲन अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ डिजिट्स अपेअरिंग आफ्टर द डेसिमल पॉईंट. आता या ठिकाणी आपल्याला पायची व्हॅल्यू 50 डेसिमलपर्यंत दिलेली आहे. या माहितीवरून आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, तर अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण तयार करणार आहोत. आता हे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करण्यापूर्वी 3 पॉईंट नंतर आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यातली कमीत कमी व्हॅल्यू किती आहे पहा, तर 0 आहे. आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू किती आहे, तर 9 आहे. म्हणजे आपल्याला डिजिट लिहिताना 0 to 9 नंबर्स या ठिकाणी लिहावे लागतील, इथं लिहिलेले आहेत. त्यानंतर टॅली मार्क्स यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण कसं केलं त्याप्रमाणे करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 0, आता या ठिकाणी 0 किती वेळा आहे ते आपण शोधायचं. पहा, इथं एक 0 आहे आणि इथे एक आहे, म्हणजे 2 टाइम्स 0 आहेत. त्यानंतर 1 शोधायचा. 1 किती वेळा आहेत, 1, 2,
3 4 अँड 5 टाइम्स 1 आहे, तर ते 1 5 टाइम्स आहे म्हणून इथं 5 टॅली मार्क्स आले, टोटल 5 झाले. 2 किती वेळा आहे असा प्रत्येक शोधायचा, किंवा यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण जसे टॅली मार्क्स दिले होते, इथं आपलं एक बोट ठेवलं होतं या नंबरवरती आणि दुसऱ्या बोटाने आपण दुसऱ्या हाताने टॅली मार्क्स करत होतो, त्याप्रमाणे टॅली मार्क्स तुम्ही लिहायचे आहेत. आणि त्या टॅली मार्क्सवरून फ्रिक्वेन्सी या ठिकाणी लिहिलेली आहे. 0 डिजिट 2 टाइम्स आहे, 1 डिजिट 5 टाइम्स आहे, 2 डिजिट 5 टाइम्स आहे, 3 डिजिट 8 टाइम्स आहे, 4 डिजिट 4 टाइम्स, 5 डिजिट 5 टाइम्स, 6 डिजिट 4 टाइम्स, 7 डिजिट ऑल्सो 4 टाइम्स, 8 डिजिट 5 टाइम्स अँड 9th डिजिट 8 टाइम्स. या पद्धतीने हे टॅली मार्क्सवरून आपल्याला फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. आणि याची टोटल केली तर ती टोटल किती आली पाहिजे, 50. करून पहा. 8 अधिक 5 13, 13 अधिक 4 17, 17 अधिक 4 21, 21 अधिक 5 26, 26 अधिक 4 30, 30 अधिक 8 38, 38 अधिक 5 43, 43 अधिक 5 48, 48 अधिक 2 50. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 50 आलेली आहे. अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.